झाली नाही माते, आणि आता भगवे कपडे मी अंगावर परिधान केले तू मला प्राप्त झाली, आता काय खरंय? आता कशा करता? गायत्री मातेने सांगितलं मी तुला धन देण्यासाठी आली, पण मला अधिकार नव्हता कोठपर्यंत? तुझे पापे जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत. असं कसं म्हणता? मी किती दिवस झाले तुमच्या नामाचा जप करतो, का अशा प्रकारचे कोणते पाप माझे? त्यावेळेला गायत्रीने सांगितलं स्वामीजी जरासे मागे वळून पहा, असे पाठीमागे पहा म्हटले. पाठीमागे पहा म्हटल्याबरोबर विद्यारण्य स्वामीने पाठीमागे पाहण्याला सुरुवात केली. सज्जनांनो, तर असे डोंगरच्या डोंगर जळू लागले, जळती दोषाचे डोंगर डोंगर जळू लागले. आणि मग विद्यारण्य स्वामीने विचारले, महाराज गायत्रीला विचारलं काय आहे? हे म्हणे तुमचंच हे सगळं. आजपर्यंत जे नामस्मरण झालं, गायत्री मंत्राचा जप तुम्ही केला, त्या मंत्राच्या पॉवरफुलतेने मी प्रसन्न त्या क्षणाला झाले की तुमचे सर्व पाप नष्ट झाली, जळाली. नामस्मरणाने पाप जळतात. आता मी प्रसन्न नाही, काय मागायचं ते मागा. त्यांनी सांगितलं मी संन्यास घेतला, आणि आता संन्यास घेतल्याच्या नंतर संन्यासाला पैशाची गरज नाही, पैशाची गरज आहे ग्रस्त्याला. आता मी ग्रस्त आश्रमाचा त्याग केलेला आहे. आता मी नमस्कार करतो माते, मला याचा अंगीकार करायचा. पाप जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला पैशाची देखील प्राप्ती होत नाही. महाराज पाप जळालं पाहिजे. जळती दोषाची डोंगर, त्या परमात्म्याच्या नामाने सगळं जळून अशा प्रकारचं जातं. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी व्रत कैशल्य त्या ठिकाणी हे केले, हे सगळे पाप नष्ट होत असतात. त्याच प्रतिमेचे पूजन अथवा ब्राह्मण शरीरात त्याला कल्पवून त्याचे षडोपचारे पूजन करणे. नेत्ररोग, शिरोरोग, कुष्ठरोग याच्या शांतीसाठी सूर्याची पूजा करून ब्राह्मण भोजन घालावे. सूर्याची पूजा 3 दिवस 3 महिने अथवा 3 वर्ष करावी. पाप शांतीसाठी रविवारी इष्ट देवतेचे स्मरण पूजन व यज्ञाने प्रसन्न करून घ्यावे. लक्ष्मीसाठी सोमवार लक्ष्मीची पूजा करावी. सोमवार हा वार लक्ष्मीसाठी. रोग प्रतिहाराला मंगलाचा चांगला आहे. या दिवशी देवीचे भजन पूजन करावे. उडीद व मुंगाचे अशा प्रकारचे दान करावे. ब्राह्मण भोजन घालावे. बुधवारी श्री विष्णूचे अनेक प्रकारची भजने पूजने करावी. त्याने पुत्र मित्र कलत्र सुखी राहतात. गुरुवार हा आयुष्य धर्मक वार आहे. या दिवशी गो ब्राह्मणाची व देवताची यज्ञ पोहती वस्त्रालंकार खीर दूध तूप यांनी पूजा करावी.